नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास विस्पते सर आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत मोठे होत असलेल्या मुलांनो स्थूल वाचन। डॉक्टर अनिल काकोडकर याचे लेखक आहेत। पहिल्या भागामध्ये मी त्यांचा थोडासा तुम्हाला परिचय वगैरे दिला आहे। लेखक याची आपली सेंटर आयडिया पण दिलेली आहे। तर ज्यांनी बघितला नसेल, जे डायरेक्ट सेकंड पार्टला जॉईन झाले असेल त्यांनी तो प्लीज बघा, मजा येईल तुम्हाला पण। त्याची जी लिंक आहे ती वरती मी आय बटन मध्ये तुम्हाला दिलेली आहे। आय बटन वरती क्लिक केलं तुम्हाला ती लिंक मिळून जाऊ शकते। ठीक आहे, तर मित्रांनो आज तुमच्याशी थोडंसं बोलतो पण या विषयावरतीच। स्थूल वाचन हा जो पाठ आहे आपला, हा पाठ आपल्याला आपली जी प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये भाग 3 मध्ये हा भाग असतो आपल्याला स्थूल वाचन। यात काय असतं की यामध्ये आपल्याला 6 मार्काला हा विषय असतो। 6 मार्कापैकी आपल्याला 3 प्रश्न दिलेले असतात, त्यातले कोणतेही 2 सोडवायचे असतात। तर त्या हिशोबाने आपल्याला स्थूल वाचनाकडे नीट बघावं लागणार आहे। आता स्थूल वाचन मध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला इतर जे कविता आणि धडे जे आहेत, म्हणजे पाठ जो आहे, म्हणजे विभाग 1 आणि विभाग 2 हे जे 2 दिलेले आहेत, या दोघांमध्ये काय असतं की तुम्हाला समोर तिथे पॅराग्राफ असतो, त्या पॅराग्राफमधून तुम्ही ते रीडिंग करून त्याची उत्तरं लिहू शकतात, हो की नाही। पण इथे काय असतं की तुम्हाला मेमोराईज करावं लागतं, लक्षात कसं ठेवायचं ते असणं गरजेचं असतं। तर त्यामुळे तुम्ही काय करायचं, एक सांगतो तुम्हाला, घरी पण ज्यावेळेला तुम्ही मोठे होत असलेल्या मुलांनो किंवा जगणं कॅक्टसचं किंवा अजून कुठलं आहे जाता असताना ही जी स्थूल वाचनाची जी आपली धडे आहे, यामध्ये पहिले काय करायचं, शेवटचं पान काढायचं ज्यावरती तुम्हाला प्रश्नोत्तर दिलेली असतील। तर ते प्रश्नोत्तर पहिले डोळ्याखालून घालायचे, मग धडा वाचायला घ्यायचा। म्हणजे काय होईल, तुम्हाला त्यातली प्रत्येक याची काय काय उत्तर अपेक्षित आहे, काय काय आयडिया आहे, तर ते कळेल। तर आपण जास्त वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया आपल्या या पाठाला। मोठे होत असलेल्या मुलांनो स्थूल वाचन, डॉक्टर अनिल काकोडकर, 1943 असेल वाटतं ते। बरं ठीक आहे, तर त्यांचा जो जन्म झालेला आहे तो 1943। 1943 आपण इंग्रजीत म्हणतो पण मराठीत त्याला 1943च म्हणावं लागेल। ओके, तर 1943 ला त्यांचा जन्म झाला आहे आणि त्यांच्या पुढे अजून मृत्यूचं साल लिहिलेलं नाही, म्हणजे ती व्यक्ती अजून हयात आहेत। आता त्यांचं वय मोर दॅन 75 इयर्स आहे। तर पुढे बघूया, भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, ॲटॉमिक सायंटिस्ट आहेत ते, सुप्रसिद्ध म्हणजे फेमस आहेत ते। भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, म्हणजे ते होऊन गेलेले आहे, भारताचं जे अणुऊर्जा मंडळ आहे त्याचे ते माजी अध्यक्ष आहेत। भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित, इथे फक्त तुम्हाला एकच पुरस्कार सांगितला आहे, पण ऍक्च्युली त्यांना 3 पुरस्कार मिळाले आहेत। पार्ट 1 मध्ये आपण ते बघितले आहेत। पद्म पुरस्कार जे 3 आहेत, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्म म्हणून जे आहे ते 3 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिलं आहे। आता हा जो पाठ आहे हा तुम्हाला लेटर या फॉर्मॅटमध्ये आहे, म्हणून हा छोटासा दिलेला आहे। आणि हे का तुम्हाला दिलं आहे, कारण तुम्ही आता 10वीत आहात आणि 10वीतून तुम्ही पुढे मोठे होणार आहात, त्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या काही महत्वाच्या घटना आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला हा पाठ मार्गदर्शक ठरेल, यासाठी त्यांनी हे दिलेलं आहे। त्यांचे बार्क मधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील। बार्क, बार्क म्हणजे कुत्रा भुंकतो ते बार्क नाही, भाव भाव ते नाही, BARC, BARC म्हणजे काय, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, मराठीत भाभा अणुसंशोधन केंद्र। कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधूनच होत असते। बघा, कुठलंही मोठं काम जर करायचं असेल तर त्याला पहिले छोट्या कामाने सुरुवात करावी लागते। बघा तुम्ही, आता आपल्याकडे जे काही मोठे मोठे नेते वगैरे होऊन गेले, अगोदर त्यांनी गावामध्ये पहिले शाळेमध्ये तुम्ही असणार, शाळेत लीडर असाल, पुढे मग गावाचे लीडर, वॉर्डाचे लीडर, नगराचे लीडर, गावचे ग्रामपंचायतचे, असं एक एक करत तुम्ही वरच्या पातळ्या चढत जाता। शरद पवार साहेब बघा तुम्ही, ते झाले, नरेंद्र मोदी झाले। शरद पवार साहेब पहिले गावाचे होते, सरपंच होते, सरपंच पदावरून ते पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पुढे सेंट्रल मध्ये गेले, अजून असे ते पुढे पुढे हे करतातच आहे। मला राजकारणाकडे काही वळायचं नाही, पण तुमच्या समोर ते पटकन उदाहरण म्हणून तुम्हाला जे अंडरस्टँडिंग लवकर होईल। माझी भूमिका एवढीच असते की विद्यार्थ्यांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या लेव्हलने त्यांना शिकवायचं, म्हणजे त्यांच्या अंडरस्टँडिंग मध्ये पटकन, म्हणजे त्यांना पटकन समजेल असं, त्यांची आणि माझी वेवलेंथ जुळणं हे मला महत्वाचं वाटतं। ठीक आहे, ओके। तर कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या गोष्टींमधून, कामांमधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचण येत नाही। म्हणजे छोटं काम कुठलंच नसतं, ते काम करताना जर आपण त्यात व्यवस्थित पद्धतशीरपणे स्पेशलायझेशन जर आणलं ना, आपण त्याच्यात मोठं काम करू शकतो, असा संदेश ते या पाठात देतात। तर यामध्ये त्यांनी आपल्याला हा मेसेज दिलेला आहे। ठीक आहे, ओके। आपण आता लेसन बघूया। त्यांनी सुरुवात प्रिय वगैरे असं काही नाही केलं, डायरेक्ट सांगितलंय मोठे होत असलेल्या मुलांना।
या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्क मधील 2 अनुभव सांगणार आहे. बार्क म्हणजे काय, मी अगोदर सांगितलं, बार्क म्हणजे BARC. मला खात्री आहे, म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स आहे, म्हणजे त्यांना पूर्णपणे माहिती आहे की हे माझे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. म्हणजे ह्या 2 अनुभवांमधून काय होईल, तुमचं जे पुढे काय तुम्हाला करायचं आहे, तुमची भूमिका आहे. आता एखाद्याला वाटलं असेल की मी इंजिनियर होणार, एखाद्याला रोबोटिक्स मध्ये जायचं, एखाद्याला कोडिंग मध्ये जायचंय, एखाद्याला शास्त्रीय गायन, एखाद्याला पेंटिंग, तुमचे जे काही भविष्यामध्ये तुम्हाला जे काही करायचं आहे, तर ते तुमचं जे विश्व आहे तर ते समृद्ध करण्यासाठी, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला हे अनुभव खूप उपयोगी येतील. म्हणजे तुम्ही कुठल्याही सेक्टरमध्ये जा, पण हे 2 अनुभव तुम्हाला महत्वाचे ठरतील, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? डॉक्टर काकोडकरांचं. तर मुलांना आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्क म्हणजे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहे. म्हणजे आता हे जे आहेत कोण, डॉक्टर काकोडकर यांचं रुपारेल कॉलेज इथे शिक्षण झालं. त्यानंतर ते व्हीजेटी ही एक मुंबईमधील मोठी संस्था आहे, अजून पण आहे, वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूट. ज्यांना इंजिनिअरिंगला जायचंय त्यांना ती निश्चित आयडिया असेल. तर तिथे ते त्यावेळेला इंजिनियर म्हणून शिकले. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची त्यावेळेला डिग्री घेतलेली होती आणि तिथून ते ह्या ॲटॉमिक रिसर्च मध्ये आले होते कामाला. इथे बाबा ॲटॉमिक रिसर्च, त्यावेळेला या सेंटरचं नाव BARC नव्हतं, वेगळंच काहीतरी होतं, त्याचं नाव दिलेलं त्यांनी. तर परंतु बाबांनी जे काम केलं त्यामुळे ते नाव दिलं गेलंय. तर हे आता गव्हर्नमेंटची कुठलीही जर समजा संस्था असेल तर तिथे तुम्हाला डायरेक्ट कामावर नाही घेत, अगोदर ट्रेनिंग दिलं जातं. आता उदाहरणार्थ मी नाशिकला राहतो, माझ्या नाशिकच्या जवळचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. नाशिकच्या जवळ ओझर मिग आहे, गणपती बाप्पाचं ओझर नाही, मिग विमानांचं. तर त्या ओझरला जे मिग विमानांचा कारखाना आहे त्याला HAL, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड असं म्हटलं जातं. तर तिथे साधारण जे लोक असतात ना, काम करणारे कामगार, तर ते तिथं कधी कधी भरती करतात. तर तिथलं एक सांगतो तुम्हाला मी, तिथे कसं आहे माहिती का, की 10वी पास झालेली जी मुलं आहेत ना, तिथं त्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. त्यांचा इंटरव्ह्यू होतो आणि तिथून त्यांचं स्वतःचं सेंटर आहे, TTC, टेक्निकल ट्रेनिंग सेंटर म्हणून. तर त्या TTC मध्ये त्यांना 2 वर्षाचा कोर्स करावा लागतो. त्यातून पास झालेल्या मुलांनाच ते त्यांच्या HAL मध्ये कामाला घेतात ऍज अ वर्कर म्हणून. आता पुढे इंजिनिअरिंगचं काय झालं ते मला माहित नाही, पण मला जो अनुभव आहे किंवा मला जी माहिती आहे ते मी तुमच्याशी शेअर केलं. तसंच एक मायको म्हणून कंपनी आहे, सध्या तिला बॉश ग्रुप म्हणतात. मायको MICO, मोटर इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेड, तिचं नाव आता बॉश झालेलं आहे. तिथे पण असंच असायचं, 12वी सायन्स झालेल्या मुलाला जर मोर दॅन 60च्या आसपास जर मार्क असेल फर्स्ट क्लास, तर ते त्यांना त्यांच्या स्वतःच्या सेंटरमध्ये बोलवायचे. तिथं त्याला 2 वर्ष काम करायला लावायचे, नंतर तो मायकोमध्ये वर्कर म्हणून कामाला लागायचा आणि पुढे तो परमनंट व्हायचा. सेम हीच प्रोसेस BARC मध्ये. अगोदर त्यांचं ट्रेनिंग सेंटर असतं, तिथे ट्रेनिंग करायचं, ट्रेनिंग संपवल्यानंतर तुम्ही BARC जॉईन व्हायचं असतं, अशी ती प्रोसेस आहे. त्यांचे 2 अनुभव आहेत, एक आहे BARC मध्ये ट्रेनिंग सेंटरला असताना आणि एक आहे ते प्रत्यक्षात BARC जॉईन झाले तेव्हाचं. तर ते ट्रेनिंग स्कूलला, ट्रेनिंग म्हणजे काय, प्रशिक्षण, ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण, कसं लिहायचं नीट बघून घ्या. तेव्हाच आहे. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता आपल्याला एक विचार पडला असेल काही ना, की बार्क म्हणजे काय, तर सांगतो. बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लघुरूप म्हणजे काय म्हणता येईल, छोटे रूप. इंग्लिश मध्ये काय म्हणाल तुम्ही, शॉर्ट फॉर्म. हे काय आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. कोणाचा, भाभा अणुसंशोधन केंद्राला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, भाभा ॲटॉमिक रिसर्च. त्याचे पहिले अक्षर घेऊन त्यांनी तो बनवलेला आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. पाया घालणे म्हणजे काय, एखाद्या कामाचं मूळ ठरवणे. म्हणजे आता आपण एखादी बिल्डिंग जर बांधायची असेल, कन्स्ट्रक्शन करायचं असेल, तर तुम्ही बघितलं असतं जमिनीवरती मोठमोठाले खड्डे खणतात, त्याच्यामध्ये दगड टाकतात. हे भल्ले मोठे मोठे एवढाले असतात ते, बरोबर की नाही, एकदम मोठे मोठे हे टाकत असतात. पण भिंत बघाल तर एवढीशीच असते, 9 mm ची. पण एवढी मोठी जर बिल्डिंग बांधायची असेल तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला पाया मोठाच घ्यावा लागतो, भक्कम घ्यावा लागतो. तसं भारताला अणुशास्त्रज्ञामध्ये म्हणजे अणु पॉवर जे ॲटॉमिक पॉवर याच्यामध्ये आपल्याला संपन्न व्हायचं असेल, पुढे जगात यायचं असेल पुढे, कारण ताकदवानालाच जगामध्ये मान आहे, दुबळ्याला नाहीये. म्हणून आपल्याला ॲटॉमिक मध्ये प्रगती करायला पाहिजे हे त्यावेळेला त्यांना वाटलं होतं, कोणाला, भावांना. म्हणून त्यांनी इथे त्याचा तो पाया घातला होता, त्यांनी सुरुवात केली होती. म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहे. म्हणून ही जी इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटला त्यांचं नाव दिलेलं आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. प्रचंड म्हणजे खूप मोठी, आता ती खूप मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली ती. पण जेव्हा हे काकोडकर साहेब जे आहेत हे ज्यावेळेला तिथे जॉईन झाले त्यावेळेला ती स्कूल चालू होऊन फक्त 7 वर्ष झाले. जेमतेम म्हणजे काय, फक्त किंवा लगेचच थोडेसेच वर्ष जेमतेम. त्यांचा पगार जेमतेम होता. जेमतेम म्हणजे काय, पुरेल एवढाच होता. तर 7च वर्ष झालेली होती. आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो, म्हणजे ते नियर अबाउट 100 सगळेजण होते ते मुलं मुली.
मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबा 3-4 वेळा आले होते. होमी बाबा जे आहेत ते ज्यावेळेला हे ट्रेनिंग स्कूलमध्ये ज्यावेळेला शिकत होते त्यावेळेला त्यांना भेटायला पण होमी बाबा 3-4 वेळा आले होते की कोण आहेत बुवा, काय आहे, कसं काम चाललंय ते बघायला ते आले होते. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं ते. प्रचंड म्हणजे खूप मोठे, स्फूर्तिदायक म्हणजे उत्साही, आपल्याला जो प्रेरणा देणारा असतो, ज्याला बघून आपल्याला उत्साह वाटतो, प्रेरणा वाटते, तर तो एखादा तुमच्यातला मुलगा आहे समजा, तो क्रिकेट खेळणार आहे आणि त्याला येऊन जर महेंद्रसिंग धोनीने पाठीवर थाप मारली किंवा विराट कोहली जर त्याला प्रत्यक्ष भेटला, त्याला किती आनंद होईल, उत्साह येईल ना. अरे नाही यार धोनी आने वाला है, मैं तो खेळून गई, तो अशा हिशोबाने. मग ते जे आहे तर ते उत्साह. एखादी गाणं म्हणणारी छान मुलगी आहे आणि तिला सांगितलं की आजच्या तुझ्या कार्यक्रमाला लता दीदी किंवा लता मंगेशकर येणार आहेत, तर तिला किती उत्साह येईल की आपण ज्या करिअरमध्ये जाणार आहोत त्याच करिअरमधली श्रेष्ठ व्यक्ती आपल्याला भेटते. तर तिला ते तसं तिला बघून काय येईल, तिला उत्साह येईल, तिला स्फूर्ती मिळेल, इन्स्पायरिंग होईल. ते थोडक्यात इंग्लिशमध्ये इन्स्पायरिंग. स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व म्हणजे काय, पर्सनॅलिटी म्हणते ना आपल्याला, ती व्यक्ती तशी होती. एकदा आम्ही त्यांना विचारलं, म्हणजे हे सगळे जे मुलं होते त्या मुलांनी विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे. त्यांनी विचारलं की आम्ही एवढे सगळे जण आहे पण सगळ्यांना पुरेल एवढं काम नाहीये. मग ते काय बोलले, कोण, होमी बाबा बोलले, तुम्ही त्याची काळजी का करता, तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा, तुम्ही याची अजिबात काळजी करू नका इथे तुम्हाला काम नाही म्हणून, तुम्ही फक्त रिसर्च वरती कॉन्सन्ट्रेट करा ना, संशोधन करा म्हणजे रिसर्च करत राहा. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आता विचार करू नका. त्यासाठी तुम्ही ना काय करा, फक्त रिसर्च करा, बाकीचं काही नाही, तुमचं काम आहे ना तेवढंच करा. सरकारला किती रुपये लागताय, काय लागताय, त्याला काय खर्च येतो त्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण इथे कसं असायचं, त्यांना पगार सरकार द्यायचं, कारण गव्हर्नमेंटची संस्था आहे, त्यांना लागणाऱ्या ज्या सगळ्या मशिनरीज आहे त्याचा सगळा खर्च सरकार करायचा. कारण त्यावेळेला आपल्याकडे काही इंडियात एवढ्या मशिनरीज तयार होत नव्हत्या, फॉरेनवरून इम्पोर्ट करायला लागायचा. फॉरेनवरून इम्पोर्ट म्हणजे खूप पैसा लागायचा, त्यामुळे तो तुम्ही विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. पण काय करायचं, तुम्ही काम नाही ना तर काम तयार करा, काम निर्माण करा. आपण काय काम करायचे हे तुम्ही स्वतःच ठरवा. म्हणजे तुम्हाला जे काम करायचंय ते तुम्हीच ठरवा. आता 10वीचा अभ्यास आहे तुम्ही ठरवा, तुम्हाला त्यावेळेला आई नाही सांगणार की अरे बाबा अभ्यासाला बस रे, अगं ताई अभ्यासाला बस ग, हे नाही, हे तुम्ही ठरवायचं. तुम्हाला टीव्ही पाहू देत नाही ना, तुम्ही एक काम करा, सरळ अभ्यासाला लागा आणि सरळ सांगायचं माझ्या अभ्यासाच्या वेळेस तुम्ही टीव्ही लावायचा नाही. बघा तुम्ही आणि कायम अभ्यासात जर असेल ना तर घरात कोणीच टीव्ही लावणार नाही. मग स्वतः तुम्हाला म्हणतील अरे ते फेकरे पुस्तक बघा, जरा ये टीव्ही बघायला, ते बोलवतील तुम्हाला. आलं ना लक्षात, बांधवा नका सांगा. ओके ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं हे तुम्हीच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. म्हणजे तुमचा जो सिनियर पर्सन आहे त्याने जर तुम्हाला काम जर सांगितलं तर तेवढंच करायचं आणि आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त काम नाही, ही चुकीचं वागणं आहे तुमचं. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. प्रवृत्ती म्हणजे स्वभाव. तर हे जे थिंकिंग आहे हे तुमचं गेलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. म्हणजे आई सांगेल, शाळेतल्या टीचर सांगतील, ट्युशनच्या टीचर सांगतील तेव्हाच अभ्यास करायचा का, नाही, आपण आपला अभ्यास करायचा. जे स्वतःहून अभ्यास करतात, सेल्फ स्टडीला खूप महत्व आहे बाळांनो. जे सेल्फ स्टडी करतात तेच पुढे जातात. 10वीपर्यंत ठीक आहे पण 10वीच्या पुढे काय, त्याच्यामुळे तुम्हाला ही प्रवृत्ती तुमची गेली पाहिजे. म्हणजे हा तुमचा जो स्वभाव आहे हा गेला पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. मनावर कोरला गेला म्हणजे त्यांच्या मनावरती तो ठासला गेला की नाही, हे यार ती एवढी मोठी व्यक्ती सांगते त्यावरती निश्चित त्याच्यात काहीतरी तथ्य आहे, हे त्यांच्या मनावरती कोरलं गेलं आणि त्यांनी त्याला फॉलो केलंय. म्हणून आज ते एवढे मोठे सायंटिस्ट झाले. आज बाबा नाहीये परंतु ह्या माणसाचं नाव एवढं मोठं झालंय की त्यांना 3 पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलेलं आहे. ठीक आहे, ओके. स्वानुभवाने सांगतो. स्वानुभव म्हणजे स्वतःचा अनुभव. स्वतःच्या अनुभवाने सांगतो. एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. म्हणजे काय, एकदा जर तुम्हाला समजलं ना आपण आपलं काम करू शकतो तर स्काय इज द लिमिट. म्हणजे आकाशाला मर्यादा आहे का, नाही, एवढं तुमच्याकडे काम राहील, अमर्याद काम राहील तुमच्याकडे, नो लिमिटेशन्स. स्वतः बोर्ड धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. बोर्ड धरून चालवणं म्हणजे काय, आधार देऊन चालवणं. छोटं बाळ असतं बघा, त्याला डायरेक्ट चालता येत नाही. आई जर पळायला लागली ते बाळ पळेल का, नाही पळणार. आई त्याच्यासोबत हळूहळू पाऊल टाकते, त्याला बोट धरून चालवते. तुम्हाला लहान असताना असंच चालवलं असेल, तुम्ही बघा तुमच्या आजूबाजूला छोटं मुलं असेल कोणाचं तर बघायला मिळेल तुम्हाला. हळूहळू कधी कधी आई त्याच्याशी बोबड्या भाषेत बोलते, हल्ले का, कारण त्याला घडवायचं असतं. तर सुरुवातीला त्याला बोट धरून चालवणं. दिशा दाखवणं. दिशा दाखवणं म्हणजे काय, त्याला योग्य मार्ग दाखवणं. म्हणजे तुम्हाला जर काही काम करायचंय, आता 10वीपर्यंत समजा तुम्हाला सगळेजण मार्गदर्शन करताय, 11वी 12वी त्याच्यानंतर समजा इंजिनिअरिंग असेल किंवा पुढचं काही कुठलं सेक्टर असेल, कोणी डॉक्टरला जाईल, कोणी इंजिनिअरिंगला जाईल, कोणी अजून शास्त्रीय गायनात जाईल किंवा अजून दुसरं कोणी कला जोपासेल, कोणी एमपीएससीचा अभ्यास करत, कोणी युपीएससीचा अभ्यास करत. ते प्रत्येकाचे वेगवेगळे करिअर पुढे ठरणार आहे 12वी नंतर. ठीक आहे, मग आता ज्यावेळेला तुम्ही हे ठरवाल तर त्यावेळेला तुम्हाला आई तुमच्या मागे लागेल का,
वडील तुमच्या मागे लागतील का, शाळेतले शिक्षक मागे लागतील का, नाही, हे तुम्ही ठरवायचंय, हे तुमचं तुम्ही ठरवायचं. मग त्यावेळेला तुम्हाला स्काय इज द लिमिट. समजा एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे तर कोणतं पुस्तक रेफर करू, हा प्रश्न येईल का, तो प्रश्न येईल का, इकडून काय मटेरियल, तिकडून काय माहिती मिळेल, आपल्याला इकडून काय माहिती मिळेल, ही सगळी माहिती तुम्ही जमा करा, तुम्ही स्वतः अभ्यास करा, तरच तुम्ही प्रोग्रेस होईल. किंवा तुमचं शाळेच्या मुलासारखं राहिलं 2 तास करायचं आणि गप्प बसायचं, असं पुढे केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्तीत जास्त उंची गाठता येणार नाही. करा प्रगती, प्रत्येक जण करेल, पण त्याच्या कृतीप्रमाणे. ठीक आहे, ओके, इथपर्यंत कळालं. ओके, पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. म्हणजे एखाद्या वेळेला जर तुम्हाला एखादं काम जमलं तर सुरुवातीचे 8-10 वर्ष ठीक आहे, पण आवश्यक आहे, पण अंतिमता स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. अंतिमता म्हणजे शेवटी काय आहे, स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. सक्षम म्हणजे स्वतःलाच मजबूत करता आलं पाहिजे की मी हे करू शकतो, कॅपेबल झालं पाहिजे आपण शेवटी. हे त्यांनी याच्यात सांगितलं आहे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आली पाहिजे. ऊर्जा म्हणजे काय, हीट नाही म्हणता येणार, एनर्जी. म्हणजे आपल्याला स्वतःलाच एनर्जी मिळाली पाहिजे. अरे आज एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे, हे एवढं संपवायचं आहे, इंजिनिअरिंगला आहे तर हे पुस्तक रेफर करू का, ते पुस्तक रेफर करू का, कोणत्या कॉलेजला ऍडमिशन चांगलं मिळेल, काय काय शिकता येईल, हे तुम्ही करा. तरच तुमचं सगळं ते होऊ शकतं, तरच तुम्ही पुढे जाऊ शकतो. पण कळालं बाळांनो पहिला पॅरेग्राफ. ओके, आता त्यांचा दुसरा अनुभव, ते ज्या वेळेला बिहारचे जॉईन झाले ते. आताचा अनुभव होता तो त्यांचा ट्रेनिंग स्कूलमध्ये असतानाचा, आता प्रत्यक्ष काम करतानाचा. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून, म्हणजे जे त्यांचं जे शिक्षण होतं ट्रेनिंग, तर ते संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. जॉईन झाले म्हणजे काय, दाखल झाले. बार्कमध्ये ते इंजिनियर म्हणून जॉईन झाले, दाखल झाले. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. मेटलायझिंग प्रोसेस म्हणजे काय हे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. ज्या मुलांनी बघितलं असतं त्यांनी पहिल्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा, तिथे तुम्हाला कळेल की मेटलायझिंग प्रोसेस म्हणजे काय आहे. मेटलायझिंग प्रोसेसवरती त्यांना काम करायला सांगण्यात आलं, कारण त्यांनी त्याच्यातच मेकॅनिकलमध्ये डिग्री घेतली होती ना, बीई मेकॅनिकल होते ते. तर पुढे आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती. यंत्रसामग्री म्हणजे जी यंत्र लागतात ना काम करायला, फॉरेनवरून काही मागवली होती, कारण ऍटॉमिक रिसर्च सेंटर बनवायचं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे काही इंडियन काही फॉरेनची अशी यंत्र होती तिथे, पण कोणीही ती वापरली नव्हती. पण कोणीही काही मशीन्स वापरले नव्हते, कारण काहींना एक्सपिरियन्स नव्हता कसं वापरायचं, काय वापरायचं. म्हणून मी म्हणालो, म्हणजे कोण, काकोडकर म्हणाले, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन यांची गरज लागेल. वेल्डर म्हणजे काय असतं, वेल्डिंग करणारा. तुम्ही बघितलं असाल रस्त्याने जाताना वगैरे ते असं वेल्डिंग करणारे लोक असं एक काळी काच घेतात, ती पुढे घेतात आणि त्यास ते वेल्डिंग करतात. जशा दिवाळीला सुरसुऱ्याचं उडतं ना ठिणगी, तशा अशा सगळ्या ठिणग्या उडत असतात त्याच्यातून. आई सांगते आपल्याला बघू नको, डोळे खराब होती. तर ते वेल्डिंगचं काम म्हणजे 2 मेटल्स कलेक्ट करायचं, म्हणजे चिटकवायचे एकमेकाला दुसऱ्या तिसऱ्या मेटलच्या साह्याने, त्याला वेल्डिंग म्हणतात. तर त्यांना एक वेल्डर लागत होता. आणि फोरमन म्हणजे कोण, कामगारांचा मुख्य असतो. म्हणजे यांना कामगारापेक्षा थोडंसं जास्त नॉलेज असतं आणि ते कामगारांना कंट्रोल करू शकतात, म्हणजे कामगारांचा मुख्य म्हणता येईल त्याला. तर यांची गरज होती. तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही. त्यावेळेला ते यंग होते, त्यामुळे त्यांचे सिनियर त्यांना आरेकारेच करायचे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुला आता काहीच मिळणार नाही, तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. त्यांच्या सिनियरने त्यांना सांगितलं की तुला आता सगळं स्वतःला करावं लागेल, तुला काहीच भेटणार नाही. वरिष्ठांची आज्ञा. वरिष्ठ म्हणजे कोण, मोठे अधिकारी, उच्च अधिकारी, त्यांच्यापेक्षा वरच्या पोस्टवरचे अधिकारी, सिनियर ऑफिसर. तर उच्च अधिकाऱ्यांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली. म्हणून त्यांनी काय केलं, सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. बरीच खटपट केली, असं करता येईल का, तसं करता येईल. आता ऍक्च्युली इंजिनियर माणूस डोक्यात सायंटिस्टचा सगळं घुसलेलं, रिसर्च मध्ये आलेले, त्यामुळे ते खटपट करून हे करून ते करू, असं करू का तसं करू, असं खटपट करून त्यांनी ते पूर्ण केलं. समजा आणि तुम्हाला जर पोळी लाटायला लावली, पोळी लाटायला घेतली तुम्ही, भारताचा पाकिस्तानचा कुठलाही आदिवासी नकाशा होऊन जातो आपल्याकडनं. पण आपण काय म्हणतो, ठीक आहे चला हसतील सगळं, आपण काय करतो त्याच्यावरती ताटली उलटी मारतो. ताटली उलटी मारली का गोल राऊंड होतो, बाजूचं आपण घेतो आणि ती पोळी मस्त की आपण शेकून आईला वाढतो गरम गरम. सरप्राईज. आई म्हणते अरे झालं कसं जमलं. मग आपण सांगतो बरीच धडपड केली, खटपट केली. पण त्यासाठी अगोदर काय, त्या ताटलीच्या मापाची ती पोळी करायला लागते तेवढी मोठी. पुऱ्या करायला तर सोपं आहे, कसं लाटांवरती पेला उलटा करत चला, पुऱ्या तयार तळून, एकदम सोपी प्रोसेस पुऱ्यांची आहे. म्हणजे आपण काहीतरी तिथे थोडक्यात इंडियन भाषेत जुगाड कुछ तुम्ही जुगाड करणे का, काम कम्प्लीट करणे का, तसं त्यांनी ते बरीच धडपड खटपट केली आणि ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. मग त्यांना जेव्हा कळालं कोणाच्या त्यांच्या सिनियरला की हे होऊ शकतंय, त्यांनी काय केलं, याची व्याप्ती म्हणजे विस्तार, त्याला एक्सपांड केलं. त्यांनी ते वाढवायला सुरुवात केली, त्यांनी ती वाढवली. हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले. आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की हे करू ते करू ते करू सगळं करू, आता सांग म्हणे तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं तुला काय पाहिजे, तुला वेल्डर मिळेल,
फोरमन मिळेल, आणखी जे हवं असेल ते सर्व मिळेल. तुला काय काय लागतंय, एम्प्लॉईज लागताय, काय एव्हरीथिंग तुला अवेलेबल आहे आमच्याकडे. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन. तेव्हा आता ते काय म्हणाले, आता मला काहीच गरज नाहीये, मला काहीच नका देऊ, आता मी सगळं स्वतः करेन, कारण मला एक्सपिरियन्स आलाय, मी ते करू शकतो. तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. आता बघा त्यांनी सांगितलं की एखादं काम जर आपल्याला सुरू करायचं असेल ना, त्याच्या अगोदर आपण डिमांड करतो. ते लोक सांगतात आता करायची इच्छा नसते, पण आपण मग सांगतो हे करायचं ते करायचं. आता बघा तुम्हाला अभ्यासाला बळजबरी जर आईने बसवलं, बस रे, मूड नसतो, कुठेतरी चालू असतं, विराट कोहली IPL चालू होते, आता विराट कोहलीची बॅटिंग पाहायला मिळेल, धोनीची बॅटिंग पाहायला मिळेल, मूड नसतो. त्यावेळेला आपण म्हणतो वहीच नाहीये, पेनच नाहीये, पुस्तकच नाहीये, मित्राकडे जाऊ का, नोट्स घेऊन येऊ का. ऍक्च्युली नोट्स आपल्याकडेच असतात, जातो आपण मित्राचं नाव सांगू, म्हणजे याच्या घरी 2-4 बोर पाहून घ्यायच्या मग घरी यायचं. म्हणजे असे काही ना काही आपण कामं उद्योग रिकामे करत असतो. मग आपण काय करत असतो, बहाणे बनवत असतो. मग एखादं काम सुरू करायचं ना, तर त्यासाठी असे बहाणे नको बाळांनो, सुरू करायचं ते सुरूच करावं लागेल. तर ते म्हणाले की काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळं म्हणजे काय, या स्वभावामुळे आतापर्यंत हे काम झालेलं नव्हतं. म्हणजे त्यांना हे काम त्यांनी काकोडकरांच्या अगोदर काही लोकांना दिलं असेल, पण जर समजा ते हे नाही ते नाही म्हणून त्या झालेलं होतं, पण यांनी ते करून दाखवलं. त्याच्यामुळे ते काय म्हणाले की आता हे होऊ शकतं, म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. आता ते काय म्हणाले की हे काम लोक नखरे करतात, म्हणून आम्ही तुला बोललो होतो की वेल्डर देत नाही, फोरमन देत नाही. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे, आता ते तुझं ऐकतील. आता त्यांनी सांगितलं की आता तुला पाहिजे तेवढे लोक तुझ्या हाताखाली घे आणि ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतो, कारण त्यांनी बघितलं की तू हे सगळं करू शकतोय. आणि आता हेही लक्षात घे, हे सगळ्यात महत्वाचं मुलांना लक्ष दे इथे. आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की तुला जे पाहिजे तेवढी माणसं घे, आणि एकटा माणूस जास्त काम नाही करू शकत. बघा तुम्ही अंबानी वगैरे जे आहे ते सगळं स्वतः नाही करत, त्या हाताखाली त्यांची टीम आहे, ते त्यांच्याकडनं काम करून घेतात, म्हणूनच त्यांचा बिझनेस वाढलाय. तर आपण पण पुढे ऑफिसर जर झाले, तुम्ही सगळे मला माहिती आहे ऑफिसर होणार आहात, ऑफिसर झाले तरी तुम्ही आपल्या चॅनलला विसरणार नाही, हे मला ठाऊक आहे. तर ज्यावेळी तुम्ही पुढे ऑफिसर व्हाल, मोठे किंवा मोठी व्यक्ती व्हाल, त्यावेळेस तुम्ही स्वतः काम एकदा करा आणि दुसऱ्याला करून दाखवा. तुमच्या हाताखाली जे लोक आहे ना त्यांना घ्या, कारण एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही, तर त्याला हाताखाली माणसं लागतातच, तेव्हाच ते डेव्हलप होतं. आणि अगोदर काय करायचं, अगोदर आपल्याला काम येतंय हे आपल्या अनुभवातून दाखवा, मग इतरांना काम सांगा. पहिले आपल्याला येते हे सांगा, नंतर मग दुसऱ्याला करायला सांगायचं. म्हणजे समोरचा तुम्हाला क्रॉस नाही करू शकत, तो म्हणू नाही शकत तुला येत नाही रे, तुला याच्यात पहिली आयडिया नाही, काही नाही, असं नाही सांगू शकत. ते तुम्हाला ऑटोमॅटिक तो म्हणेलच की नाही अरे याला येतंय म्हणजे आपल्याला यायला पाहिजे. तर हा दुसरा एक्सपिरियन्स ते या अनुभवातून, म्हणजे त्यांना दुसरा अनुभवातून त्यांना हा दुसरा धडा मिळाला त्यांना. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे 2 अनुभव मला आजही खूप महत्वाचे वाटतात. बघा 1964 ला ते जॉईन झाले होते, तेव्हाचा अनुभव आहे, त्याच्यानंतर 2 वर्षांनी ते BRC जॉईन झाले, तेव्हाचा त्यांचा अनुभव त्यांना आजही खूप महत्वाचा वाटतं. यातील आशय म्हणजे काय, यातील हिडन मिनिंग जो आहे, महत्वाची जी गोष्ट आहे, गाभा म्हणतो आपण त्याला, गाभा महत्वाची जी गोष्ट आहे, हिडन मिनिंग जी आहे, तर ते तुम्ही आताच नीट समजून घेतलं तर मोठ्या होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. तर त्यांना कॉन्फिडन्स आहे याविषयी की यातला जे सेंट्रल आयडिया आहे मेन, तिथं तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला तुमची जी पुढचं जे आयुष्य जगायचं आहे त्याची जी क्रिया आहे, प्रक्रिया म्हणजे क्रिया, तर ते जगण्यावर तुम्हाला त्याचा फायदाच होईल असं डॉक्टर काकोडकरांचं मत आहे. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा धडा इथे समजला असेल. बरं थांबा 2 मिनिटं, पुढे जाऊ नका, लगेच बंद करू नका, महत्वाचं बोलायचं राहिले, महत्वाचं सांगतोय. आता मला एक विचारायचं असं आहे की आतापर्यंत मी जे तुम्हाला धडे दिले तर त्याचं तुम्हाला अँसर त्या धड्यांचे उतारे असतात परीक्षेत, ते बघून कळता येतं. पण आता हे जे धडे आहेत, आता जो स्थूल वाचन जो प्रकार आहे, याचे अँसर्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे, तुम्हाला लर्न करावे लागणार आहे. तर तुम्हाला हे अँसर्स हवे आहेत का, तर तुम्ही मला सांगा. कमीत कमी जर 100 कमेंट जरी आल्या मला, तर मी तुम्हाला हे निश्चित पुढचा एक व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये सगळे त्याचे अँसर्स टाकेल. आणि असंच तुम्हाला जर काही पाहिजे असेल, काही क्वेश्चन अँड अँसर, तर ते पण मी बनवून देईन. आणि अँसर बनवताना तुम्ही एक जर अँसर बघितलं माझं, तुम्हाला आयडिया येऊन जाईल की एक अँसर मध्ये जवळपास 1-2 प्रश्नांची उत्तर ऑटोमॅटिक सापडतात. पाठ करायची गरज पडत नाही, फक्त मेमराईज ठेवून तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. तर तुम्हाला हवं असेल तर जरूर सांगा. नियर अबाउट 100 कमेंट्स मध्ये तरी आलं पाहिजे की आम्हाला याची क्वेश्चन अँसर्स हवी आहेत. मी निश्चित बनवेल मुलांना, प्रॉमिस. ठीक आहे. तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या व्हिडिओत पुढचा धडा घेऊन भेटूया. तोपर्यंत मी इथे तुमच्यासाठीच आहे. ऑलवेज फॉर स्टुडंट 365 डेज कैलास विस्पुते सर.
थँक्यू.